बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर भाग 3. सायंकाळचे 5-6 वाजले असतील. ढोरं सुटायची वेळ झाली. दिवस मावळला. ढोरांचे कळपच्या कळप वाफडत घराकडे निघाले. रानातली माणसं घराकडे येत होती तशी शेवंता रानातून घरी आली. कमरेवरचं टोपलं खाली ठेवलं. यशवंत अंगणात बसला होता. मायला म्हणला, माय आली का? हो, खेमाजीच्या वावरात निंदायचं गुत्त घेतलं होतं. 2-3 होतो. इमली, म्या आणि शांती. झालं बी आज. तुम्ही कवा आले? आत्ताच आलोय. बाप कुठे आहे? आत्ताच होता. गेला असेल बाहेर. तेवढ्यात वामन बी आला आणि शेवंतानं 4 काड्या मोडून चुलीवर चहा ठेवला. काळा कुट्ट चहा शेवंतानं वामन व यशवंताला देऊन आपण बी घेतला. चहा पीत पीत वामन हात लांबून थैलीजवळ घेतली. चहा पिल्यावर त्यातलं सामान काढलं. चिंगी व कली चटकन जवळ आल्या. वामन त्यांना बांगड्या काढून दिल्या. शेवंतासाठी ओंजळभर कुंकू आणि प्रसादाची पुडी तिच्या पुढं फेकली. धंद्यासाठी एक टपराचा ब्लेडचा वस्त्रा आणला, तोही काढून ठेवला आणि बाहेर फिरायला गेला. शेवंता चहासाठी पेटवलेल्या चुलीवर तावा ठेवून भाकरीला बसली. थंडी भरपूर पडली म्हणून यशवंता चुलीला पाय लावून शेकत बसला. शेवंता ताटात गोल भाकर थापत होती. शेवंताच्या हातानं भाकर गोल आकार घेत होती. यशवंत निहाळून पाहत होता. ह्याच भाकरीविषयी तो मनात बराच विचार करू लागला. हीच भाकर माणसाला काय काय करायला भाग पाडते. ह्याच भाकरीसाठी माणूस काम करतो असा विचार मनात घोळत असावा. एवढ्यात शेवंता म्हणाली, यशवंता, कशी झाली जत्रा? बरी झाली. भरली होती की खूप? भरली होती ना. माधव मामा आलता की? नाही गडे, पण मामाचा दोस्त भेटला. कोण? ते शिवा नाही का? कोणता? ते पिऊन राहते बघ. जळबाचा नातू आहे. काय म्हणला? काही नाही, तुझ्या मामाला काहीतरी काम आलं म्हणून आला नाही म्हणला. बरं, आपली जत्रा कशी झाली? हो, बरी झाली. म्हणत यशवंता गप्पच झाला. यशवंतचं असं गप्प होणं शेवंताला विचार करायला भाग पाडून गेलं. तिला राहावलं नाही. पटकन म्हणाली, काय झालं यशवंता? यशवंताला पण राहावलं नाही. काय व्हायचं माय? मला बसून बा आत्ता येतो म्हणून गेला ते तिकडंच. का? ते नाही का, पित्ताड बाळ्या आणि बाबू, ते आले आणि घेऊन गेले. रात्री 11 वाजता आला, डुलट डुलट पिऊन जुई. मी उपाशीच रडकुंडीवर आलो. अंधार गुडुप्प झाला. मसन वाटायची जागा. मला खूप भिऊ वाटू लागलं. शेवंता म्हणाली, कुठं गेलता र? यशवंता बोलला, नवस होता म्हण गावातला. नवसाचं बकरं खाल्लं, दारू पिली, नाच बी पाहिला म्हण. त्याची पिली आणि बाण बी पाजली काय की. खिशात पैसे होतं. पैसे कोणी काढून घेतले की हरपवले काय माहीत. खिसे खाली करून आला. शेवंता ध्यान देऊन ऐकत होती. चुलीला खालून ढणढण जाळ लागला होता. तशी तिच्या मनात ही आग पेटली होती. जीवनाच्या तव्यावर जशी संसाराची भाकर करपत होती तशी चुलीवरली भाकर पाहता पाहता करपली. तिचं लक्ष यशवंत सांगत असल्या कर्मकहाणीत एकाग्र झालेलं. जाळाकडं पाहत डोळ्यात पाणी खेळत होतं. चुलीतला जाळ तिच्या आसव भरल्या डोळ्यातल्या पाण्यात दिसत होता. माय भाकर, यशवंत म्हणताच तिनं आपल्या पापण्या मिटवल्या
तेव्हा डोळ्यातील अश्रू टप टप पायावर पडले. तिने चटकन भाकर काढली. तिचा हात भाजला. पिताळ्या संसारात तिला असे चटके नेहमीच भेटत होते. शेवंतानं तुरीची आमटी भाकर केली. वामन बाहेरून फिरून आला, पण जरा लावूनच आला होता. वामन आत्ता पण दारू पिऊन आल्यानं शेवंताचं डोसकं सरकलं. वामन तसा जास्त पित नव्हता. टेन्शन आलं किंवा घरात कुरबूर झाली की तो त्याचा शांतीचा मार्ग होता. चार चौघात वातावरण जर मिळालं तर तेही त्याला वावगं नव्हतं. आपल्या हातून काही अपराध झाला असं समजून वामन गुणानं जेवायला येऊन बसला. शेवंतानं ताटं वाढली. ती चुलीजवळच वाढत वाढत जेवायला बसली. यशवंता वामन संग मग शेवंतासमोर बसले तर चिंगी कली माय बाबाच्या बाजूला बसल्यानं गोल पंगतच तयार झाली. वामन खाली मान घालून आपला जेवत होता. शेवंताला राहवत नव्हतं. कधी बोलावं असं तिला झालं. ती बोलण्याच्या बाबतीत खूपच उत्तावीळ झाली. तिला धीर कसला नाहीच. तिच्या पोटात गोष्ट सहनच होत नव्हती. पटकन बोलून बाजूला होईल मग काय बी हो. मुलाजा बिलकुल नाही. बोलायला फटकळ पण मनात निर्मळ प्रांजळ. तिला मनात काहीच नसतं. ह्या गुणानं तिची खूप किंमत. वामनचं वागणं तिच्या मनाला खूप लागून गेलं. शेवंता बोलायला रागवायला ठिसकी. तिला जराही वाकडं सहन होत नाही. तिच्या ठिसकण्यात माया ममतेचा गोडवा. नवरा लेकरात तिचा जीव. संसाराचा गाडा ओढण्यासाठी तिचे ओढा ताण. तिने जेवण पण होऊ दिलं नाही. म्हणाली, मला एकदा गिळा म्हणजे झालं. वामननं वर पाहिलं. लेकराला यासाठी नेलतं होय? तुम्हाला पियाला जमतं म्हणून? काय गरज होती जत्र दारू पियाची? लेकरू भिवून मेलं असतं तर? शेवंताचं जोरात बोलणं ऐकून वामन हळूच म्हणाला, शेवंता झालं ते झालं. आता मुक्यानं बस ना. बात संपली तरी शेवंताचा पट्टा सुरूच. मग वामन चवताळा, डोसकं खराब करू नको हं? शेवंताचाही पारा सरकला. तुमचं बरं डोसकं खराब होतं मुतारा पिऊन. असं ऐकल्याबरोबर वामनच्या डोक्यात जाळच झाला आणि आपल्या पुढचं ताट धरून शेवंताच्या पुढं फेकलं. तटकन उठून उभा राहिला. बसलेल्या शेवंताला बकाबका लाता बुक्क्या घातल्या. नको नको त्या शिव्या दिल्या. अंगणात येऊन आडवा पडला. ताटातील भाकरी एकीकडं पडली. आमटीची वाटी भिंतीला जाऊन लागली आणि गोल गोल फिरून शेवंताच्या पुढे येऊन उबडी पडली. यशवंत तटकन ताटावरून उठला. लगेच चिंगी कलीनंही ताट सोडलं. नेमकं 2 घास तोंडात घातले असतील. सगळेच ताटावरून उठले. सगळी ताटं जागेवरच. जसा वामन उठून गेला तशी शेवंताही उठली. बाजूला जमिनीवर आडवी झाली. यशवंतानं सगळ्या घरानं झाल्या भाकरी एका जागी जमा करून ताटं झाकून ठेवली. पसारा आवरला. चिंगी कली मायच्या बाजूला जाऊन बसल्या. पोटात भूक लागली पण कसं खाणार? घरात किरकिर असल्यावर घास जाते होय. यशवंता सगळं आवरून मायजवळ गेला. माय ए माय. पण ती उठली नाही. हुंदका देत रडत होती. माय उठ बरं उठ. चिंगी कली रडत्यात ग. शेवंतानं यशवंतचा अंगावरचा हात झिडकारून लावला. चिंगी कलीला पाहून यशवंतही रडू लागला. त्यानं मोठ्यानं हंबरडा फोडला. हमचून हंचून रडत म्हणाला, माय तुला लागलं का? भाऊ चुकलं ना. मला माफ कर. म्या तुला सांगाय पाहिजे नव्हतं. माय उठ ना उठ ना. म्या तुला दाटून म्हणलो. आपण सांगितल्याचा पश्चाताप यशवंतला वाटू लागला. रडत रडत तो अंगणात जमिनीवर थंडीत झोपल्या बाप्पाजवळ येऊन बाप्पाला हलवत विनवू लागला. बाबा म्या चुकलो हो. म्या सांगाय पाहिजे नव्हतं. पुन्हा सांगणार नाही. म्या चुकलो बा चुकलो. मला माफ कर. पुन्हा सांगणार नाही म्या. यशवंतला माय बापाला उठवण्यात खूप रडणं येत होतं. त्याचं रडणं पाहून चिंगी कली बी रडत होत्या.
दोघंही उठत नाहीत म्हणून शेवटी यशवंता गुडघ्यात डोकं खुपसून रडत बसला. जे झालं ते सगळं माझ्यामुळंच, असं तो स्वतःला दोषी समजू लागला. जर आपण जत्रेला गेलो नसतो तर एवढं झालंच नसतं. हे सगळं अज्ञानामुळं झालं. याला दोषी मीच आणि माझं अज्ञान, असं त्याला वरचे वर वाटू लागलं. त्यानं एक ठरवलं, मी शाळेत जाणार, खूप खूप शिकणार. अज्ञानामुळेच अशा गोष्टी घडतात हे त्याला चांगलंच समजलं असावं, म्हणून त्यानं मनावर घेतलं. पण हे वर्ष तर गेलं. येणाऱ्या वर्षात तो पुन्हा शाळेत जाणार होता. चिंगी कली अजून जाग्याच होत्या. मायजवळ बसून टिकमिक पाहत होत्या. रात्रीचे 10:30 वाजले. यशवंत उठला, मायजवळ गेला. पुरी जवळ आल्या. यशवंत बोलला, माय उठतो का नाय? माय बोलत नव्हती. माय, मी चुकलो ग, मला माफ करणार नाही का? आहे ते बाप वय, जगवायची काळजी शेवटी त्यालाच आहे. पण तुला म्हणून मी सांगलो, चुकलो हं. तुझ्या पाया पडतो, तू गू खातो बस. आता उठ नाहीये, नाहीतर आम्हा 3 जणांना बी चावून खाशील बघ रात्रीतून. असं म्हणताच यशवंतच्या डोळ्यातले 2 अश्रूंचे थेंब टप टप मायच्या गालावर पडले. तशी खडबडून शेवंता उठली आणि यशवंता चिंगी आणि कलीला पोटाशी धरून धडधड रडू लागली. डोळे पदराने पुसले. पोरांना दूर सारून ताटाजवळ गेली. 3 पोरांना पुन्हा जेवायला वाढलं. 3 बहीण भाऊ गुटू गुटू जेवली. शेवंतानं अंगणात जाऊन पाण्याचा गुरळा केला. वामनजवळ गेली. उठानं, उठानं हो, लेकरं जेवली नाहीत, अर्धी रात झाली. तुम्हाला माई शपथ आहे बरं, मला चावून खासाल हं. उठा उठा. शेवंतानं वामनच्या डोक्यातून मायेनं हात फिरवला तसा वामन उठला. त्याच्या भाषेतच सांगायचं म्हणजे त्याच्या मनातील राग 12% गेला. डोळ्याला पाणी लावलं आणि ताटावर जाऊन बसला. मायबापासोबत लेकरं पण जेवली आणि आईच्या कुशीत विसावली. यशवंतनं पुढं शिकण्याचा निर्धार केला. त्याच्या मनात नाना विचार घोळत होते. अज्ञानाच्या कचाट्यात सापडलं आपलं घर दुःखाच्या अंधाऱ्या काळोखात निवांत आहे. रात्र बरीच झाली. लेकरं तवा झोपली. वामन एकीकडे तोंड करून शांत पडला होता. शेवंता बोलत नव्हती, पण तिच्या मनात त्यांच्याविषयी खूप प्रेम आहे. क्षणात भांडणारं तर क्षणात बोलणारं, आतून जीव लावणारं असं प्रेमाचं नातं म्हणजे नवरा बायकोंचं. म्हणून या नात्यात भांडण्यातही लई गोडवा असतो. नवरा बायकोतील अबोला गमतीदार असतो. तिनं त्याच्या अंगावर हळूच हात टाकला. वामनला तिच्या गरम उबदार हाताचा आधार वाटत होता. त्यानं तिच्याकडे तोंड फिरवलं. दोघांनीही एकमेकांकडे पाहिल्यावर त्या क्षणी दिवा फडफडून आपलं अस्तित्व त्यांच्या भावनांना बहाल करून विझून गेला. या गावकुसात असल्या अंधाऱ्या घरट्याला प्रकाशमय करण्याच्या विचारानं तो दिवा पुन्हा पेटणार होता. यशवंतला उमाची आठवण झाली. तशी शाळा सोडण्यापासून उमाची भेटच झाली नव्हती. पण आज यशवंत सहजच वाड्यासमोरून जाताना उमा वाड्याच्या पायऱ्या उतरताना दिसली. हातात पुस्तकं होती. शाळेत जात असावी. यशवंतनं पाहुणी न पाहिल्यासारखं केलं. उमाची नजर यशवंतवर पडली. 2 पावलं जोरात टाकून ती यशवंताबरोबर चालताना म्हणाली, यशवंत, तू शाळेत का येत नाहीस? नाही, मला वेळ नाही, तो खालच्या नजरेनं बोलला. अरे यशवंत, तू वर्गात किती हुशार. कदम गुरुजी अजूनही तुझी आठवण काढतात बरं. काय येत नाहीस? यशवंत तिचं बोलणं खोडत म्हणाला, माझी परिस्थिती बरोबर नाही. का? काय झालं? दारिद्र्य. ते आमच्या वाट्याला आलं तसं ते 5वीलाच पुजलंय. आईची तब्येत बरोबर नाही, तिला मदत करावी लागते. असं यशवंत बोलल्यावर ती म्हणाली, तू हुशार आहेस, मला वाटतं तू शाळेत यावं.
आज तो तसाच लाजत होता. तिच्यासोबत चालताना मागं मागं दडत होता. एक हुशार विद्यार्थी म्हणून ती त्याला खूप जीव लावत होती. तळमळीनं शाळेत येण्यास विनवत होती. बोलत बोलत चालताना वाड्याचं वळण संपलं. ती तिकडं रस्त्यानं शाळेत गेली आणि यशवंत सरळ रस्त्यानं घराकडे निघाला. मारुतीच्या मंदिरासमोर बाळ्या दिसला. अगदी मारुती मंदिराच्या मोठ्या प्रवेशद्वारापुढे रस्त्यात दोन्ही हात जोडून वाकून बाहेरूनच पाया पडत होता. काय मागत होता देव जाणं. आजही पिलेलाच होता. मागणार तरी काय. संसाराचं सुख तर नशिबात नव्हतंच. वयाच्या 18व्या वर्षापासून दारूच्या नादाला लागलेला. शाळेचं तोंड पाहिलं नाही, पण बोलण्यात चांगल्या MA वाल्याला बोलू देणार नाही असा. फक्त दारूमुळं कानात गोमाशा गेल्या. कुणी जास्त वेळ जवळ उभं राहत नाही, कारण एकच गोष्ट 10 वेळा बोलण्यानं ऐकणारा पागल व्हायचा. पिल्यावर खरं आणि सडेतोड बोलणं हा त्याचा विशेष गुण. पिऊन का असेना मात्र मंदिरापुढं झुकला. पायातून काढलेला बूट पुन्हा पायात घालून भवाळ्या उडवत मनालाच बोलत मंदिराच्या मागं पारावर गेला. तिथं त्याची चांडाळ चौकडी वाट पाहत असावी. माळ्याचं सदा, शंकर्या, बेवडं बाब्या आणि वरट्याचं संभा, त्यांच्यात हा नग मिसळला. देवाला हात जोडून त्यानं न जाणे या सगळ्या चांडाळ चौकडलाच आयुष्य मागितलं की काय म्हणावं. या सगळ्या कंपनीत सगळ्यात धूर्त आणि राजकारणाचे सगळे डावपेच माहीत असला बेवडा संभा. माणूस पाहून त्याच्या मनातलं ओळखायचा. गावातल्या सगळ्या खबरी तो बराबर वाड्यावर अण्णासाहेबांना पोचवतो. म्हणून तो अण्णासाहेबांचा खास माणूस. 10-5 रुपयाला अण्णांना भेटल्या परत झळ होती. पण कामाचा माणूस म्हणून अण्णासाहेब त्याला कवाच नाही म्हणत नव्हते. हे बी तितकंच खरं. तोच पैसा मग तो दारू पिण्यात उडवायचा, खर्चा करायचा. त्याचा एक डायलॉग नेहमी ठरलेला, आठवडकरी सदा भिकारी, सणाच्या दिवशी दुसऱ्याच्या दारी. त्याला काही पटलं आवडलं की त्याच्या बोलण्याला उद्देशून हा डायलॉग म्हणतो. त्याच्या तोंडात नेहमी हा शब्द दिवसातून 100 वेळा निघतो. त्याच्या बोलण्यात ही वेगळीच लकब होती. ही मंडळी पिंगळी गावातली. त्यांचं एकमेकांना चांगलं सहकार्य, जीवाला जीव लावणारी माणसं. एखाद्याला जास्त झाली तर त्याला घरी लेकराबाळात पोचती करणं हे शुद्धीवर असणाऱ्याचं काम. त्यांची बैठक एकतर मारुतीच्या पारामागं, नाहीतर गावात खालच्या पाडात माळ्याच्या वट्ट्यावर, जास्त करून तर बुद्धवाड्यातल्या पडक्या आडावर. मोठा पडीक आड तिथं. या तिन्ही बी जागा चौकावरल्या मुख्याच्या बुद्धवाड्यातल्या. आडापासून बुद्धाच्या ज्ञानाचं घर जवळ. तिथं त्यांचा दारूचा अड्डा, हातबट्टी, पिवर महवाची. कवा पाणी मिसळलं तर मात्र ही बेवडी मंडळी ज्ञानावर संतापत. पण करणार काय. पुन्हा अजून त्याच्या जवळच जायचं. त्याच्याशिवाय दिक नाही म्हणतात ना, तसं. पिंगळी गावात एकतर बुद्धवाड्यात ज्ञाना, नाहीतर नव्या आबादीत जिजाबाई. जिजाबाईजवळ हातबट्टीची दारू मिळते. ती बाई माणूस म्हणून तिथं या चांडाळ चौकडीची डाळ शिजत नाही. बाई लई आरकाट. चांगल्या गड्याला पाणी पाजवते, गच्चीला धरून दारूचा पैसा वसूल करते. उगाच चालवत नाही दारूचा धंदा. पोलीसवाली बी जरा टरकूनच राहतात. कवाबवा चपट्या बाटल्या बी आणते. एकदा बुद्धवाड्यात ज्ञानाच्या घरावर पोलिसांची धाड पडली. तवा त्याची दारू आणि त्याचं दारू काढायचं सगळं सामान, पिंप, मडकं, नळा आणि काही चपट्या बाटल्या, सगळं भांडवलच पोलिसांनी जप्त केलं. मरणाचं मारलं. 4 पैसे देऊन हातपाय पडला. तवा शिव्या घालत पांचाळ जमादारानं लातनं हाणला. पण सवय भाचर. ज्ञानानं पुन्हा भांडवल जमवलं. चल र माझ्या मागल्या परमानं हातभट्टी सुरू केली. पोलिसांचं आणि त्याचं सूत जमलेलं. कवा बवा नावाला धाड मारतात, लगेच पैसे घेऊन हाकालतात. दोघांना बी सवय झाली. नेतात सोडतात म्हणून. ह्यावेळेस त्यांचं भांडवल जप्त करण्यात या बेवड्या मंडळींचाच हात. गणपतीच्या दिवसात उधार दिली नाही म्हणून काडी केली आणि मजा घेतली.
बिचारा ज्ञाना पिसला गेला. हे ज्ञानाला बी माहीत, पण पित्ताड्याच्या नादी कोण लागावं हे त्यांचं असं सुरूच असतं. कधी हे त्याला तर कधी ते याला बुडवतच असतात. गावच्या इलेक्शनात मात्र या बेवड्या मंडळींची पोळीच पिकते. प्रचार सुरू झाला की त्यांचा खर्च सुरू. उमेदवाराला सगळ्यात आधी भेटणारी मंडळी हीच. सगळा गाव आपला, आपल्या एका शब्दावर मतदान, फक्त पहा तर साहेब. अशी पित्ताडी आश्वासनं उमेदवाराला सगळ्यात आधी त्यांच्याकडूनच मिळतात. दिवसभर वेगवेगळ्या पक्षांचा प्रचार करतील, पण सांच्याला एकाच अड्ड्यावर वाटून दारू पितील हे मात्र नक्की खरं. एका इलेक्शनात बाळ्याची खूप मजा आली. सरपंचांचं इलेक्शन होतं. 8 दिवस एकट्या बाळ्यानं झेंडा हातात घेऊन प्रचार केला. अगदी उद्या मतदान म्हणता आज संध्याकाळ पस्तोर इलेक्शनाच्या दिवशी पिऊन झुई. एकाच्या हाताला धरून आणलं आणि मतदान करून घेतलं. दारू पिणं सुरू आणि माणसं केंद्रावर आणणं पण सुरू होतं. उमेदवार आणि कार्यकर्ते म्हणत, बाळ्या तू मतदान करून घे बरं. हो म्हणायचा आणि आपलं सुरूच. त्यानं सगळ्या लोकांचं मतदान करून घेतलं. मात्र आपलं स्वतःचं हक्काचं मतदान करण्याआधीच पिऊन पंग झाला. आणि मग 5 वाजता मतदान केंद्राच्या आवारात पिऊन उत्ताना घार पडला. यांच्यात अजून एक हंगाम्या दोस्त होता. कधी मधी यायचा, ते म्हणजे पाशा. त्याचं बी 5-50 मतदान. 8-10 पोरं, त्यांच्या बायका, भाऊ, असा भला मोठा पसारा. ही बेवडी मंडळी पाहून यशवंतला वाटलं, जर आपला बाप यांच्यात मिसळला तर अवघड आहे बुवा. आणि असं म्हणत तो घरी गेला. शेवंता झापडीला रानातून आली. टोपलं ठेवून बाजावर आडवं पडल्या वामनजवळ गेली. वामनचा दारूचा भक्कन वास आला. वामन डोंगरगावच्या हजामती करून आलता. नगदी आलेल्या 4 पैशांची दारू ढोसली. वामन जरा जास्तच पित होता. तसं पाहिलं तर आधी कधीतरी, पण आता रोजचं झालं होतं. शेवंता दुःख मनातच गिळून उठली. तिथून चुलीपाशी जाऊन चूल पेटवली. 4 भाकरी बडवल्या. लेकरं उपाशीच होते. भाजी भाकर वाढली. पोरींना तेवढं कळत नव्हतं. त्या जेवल्या, पण यशवंताला सगळं चांगलंच कळत होतं. म्हणून तो मायेच्या मनाला आधार देत होता. माय तू जेवली तर म्या जेवतो. म्हणून त्यानं मायला अट घातली आणि आडवा झाला. पण जागाच होता. त्यालाही झोप कुठली. पुरी जेवल्यावर शेवंतानं भाकरी झाकून ठेवल्या. रात्रीचं 11 वाजलं. शेवंताला झोप नव्हती. तिनं वामनला उठवलं. वामन खडबडून उठला. यशवंत पडल्या पडल्या सगळं पाहत होता. नशा उतरली. गुळळा करून वामन ताटावर बसला. शेवंतानंही वाढून घेतलं आणि दोघंही जेवली. यशवंताची भूक मेली म्हणून तो तसाच पडून होता. जेवण झाल्यावर शेवंत अंथरुणावर आडवी होऊन जागी पडल्या पडल्या म्हणली, तुम्हाला 3 लेकरांची शपथ आहे. तुम्ही दारू सोडा, दारू सोडा तुम्ही. गळ्याला 3 लेकरं आहेत. पोराची शाळा गेली, त्याला शिकवायचं पहा. वामन अंतरुणावर पडल्या पडल्या सगळं ऐकून घेत होता. तुम्ही दारू सोडली तर बरं आहे, नाहीतर मला गिळून घेसाल. तिचं पोट तिडकीचं बोलणं यशवंत ध्यान देऊन ऐकत होता. वामनची आता जवळजवळ सगळीच उत्तरली होती. तो ताळ्यावर होता. त्यानं अंडक बदलून शेवंताकडे तोंड फिरवलं आणि बोलू लागला. बस झालं शेवंता, 2 दिवस काही म्हणू नकस. 12% तुझ्या मनासारखं होईल. शेवंतानं आश्चर्यानं पाहिलं. तेव्हा वामन सहज म्हणाला, 2 दिवसाला शिवरात आणि शिवरातीला गावात महादेवाची जत्रा. तवापासून मी दारू सोडणार. शेवंता उत्साहित होऊन बोलली, खरंच? तुही शपथ. दारू सुटली बस. आपलं कसं असतं, 12% नाही तर नाहीच. म्हणत वामननं शेवंताच्या डोक्यावर सरळ हात ठेवला आणि आपला 12%चा हवाला दिला. मग तर शेवंताला आभाळ मुठीत धरल्यासारखं झालं. तिनं वामनच्या केसातून हात फिरवला
शेवंता, मला वाटतं यशवंताला पण शिकवावं. पोरगं हुशार आहे. दोन्ही हात जोडून कपाळाला लावत शेवंता म्हणाली, देवा महादेवा, वाचा सोन्याची होऊ दे आणि दारू सुटू दे. तुला 5 नारळ फोडीन, उपास धरीन. यशवंताला राहवलं नाही. तोही ऐकत होता. खडबडून उठला, जवळ आला, बापाच्या खांद्यावर हात ठेवला. बाबा, दारू पिऊ नका हो. तुमच्या दारूनं सगळं घर बेआधारी होतं. आमचं कसं होणार बरं? बाबा, दारू सोडा. मी तुमचं स्वप्न पूर्ण करीन. असं वचन दिलं आणि यशवंता शांत झोपी गेला. शेवंताला नवऱ्याचा आज लोभ वाटत होता. लेकरं पटापट झोपी गेली. नीरव शांतता. शेवंत आणि वामन दोघंच गुलूगुलू बोलत होते. त्यांच्या बोलण्याची साक्ष देणारा मिणमिणता दिवा फक्त जळत होता. त्याच्या शांत प्रखर ज्योतीप्रमाणे वामनच्या मनात प्रेमाची ज्योत जळाली आणि त्यानं शेवंताला मिठीत धरलं. तिचं हसत हसत नकार देणं, लाजणं वामनला खुणावत होतं. मिणमिणता दिवा तिच्या सौंदर्याला उजाळा देत होता आणि तेजाळ प्रकाशात शेवंता अजून मदमस्त दिसत होती. त्यांच्या मनातील जवळीक आतुरता ओळखून दिवा अंधारात विलीन झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.